नमस्कार बंधूंनो, आज आपण आलो आहे एके फळला। आज आपण इथं आलो आहे रिसर्च सोयाबीन प्रथमेश सोयाबीन बघायला आलेलो आहे। आता तुम्ही याचे शेंगा बघू शकतात। हे बघा, याचे शेंगा बघा, अजून परिपक्व व्हायचे बाकी आहे, पण याचा लाग बघा तुम्ही, अजून फुलवार येते, अजून फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे। आता तुम्ही इथं बघू शकतात की काय याला लाग आहे, हे बघा। आणि कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे काही नाही, तुम्ही झूम करून बघू शकता, याच्यात कुठल्याही प्रकारचा रोग नाही, पण याचा लाग बघा। आणि व्हाईट फ्लावर व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता इथं अजूनही फुलं, या व्हरायटीला फुलं लागत आहेत आणि काही चपट्या शेंगा आहे। हे बघा, अजूनही याला शेंगाला हे फुलं अवस्थेत आहे। हे बघा, जवळपास हिला 75 दिवस झालेले आहे। आणि तुम्ही या व्हरायटीला, प्रथमेशला तुम्ही बघू शकता की कसा याला शेंगा आहे, कसे गुच्छे शेंगा आहे। आणि तुम्ही लव बघू शकतात। आणि कुठल्याही प्रकारचा तुम्ही पूर्ण प्लॉट बघा, कुठेही तुम्हाला पिवळा प्लॉट दिसणार नाही। अतिवृष्टीग्रस्त एरिया आणि या एरियामध्ये, या भागामध्ये एके फळला अतिवृष्टी झाली आहे, तरी पण कुठलाही याच्यावर फरक पडलेला नाही, तुम्ही बघू शकतात। हे बघा शेंगा। आज आपण बघायला गेलो तर कमीत कमी एका याला झाडाला 100च्या वर शेंगा आहे, 3 दाण्याच्या शेंगा आहे। हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हे बघा। आणि याला अजूनही फुलं येत आहेत। तर बंधूंनो बघा, 75 दिवस झालेले आहे आणि पूर्ण प्लॉट, हालाकी अतिवृष्टी झालेली आहे, पाणी साचलेलं होतं। किती दिवस पाणी होतं त्याचं? 15 दिवस लगातार पाऊस चालू होता। 15 दिवस लगातार पाऊस चालू होता का? हां, तर पूर्ण पाणी तुंबलेलं होतं इथे खाली, पूर्ण पाणी तुंबलेलं होतं। तर तुम्हाला अजूनही वल्ल आहे, आपण बघू शकतो। तर तुम्हाला काय वाटतं की पाणी असून सुद्धा सोयाबीन कसा आहे? सोयाबीन भारी आहे, पाणी चिबड्या वावरात पण चालतो, तर लाग कसा आहे? लाग एक नंबर लाग आहे ना। आणि तुम्ही किती फवारण्या केल्या याच्यावर? 2 फवारण्या केल्या। एक पहिली स्टार्टिंगला गवताची घेतली, हां, नंतर एक तुम्ही दिलेलं घेतलं, अवतार प्रगती घेतली, कोरोजन। आता याच्यावर आळी नव्हती पण मारून दिली, आळी नव्हतीच, म्हणजे आळी दिसतच नाही आपल्या व्हरायटीवर। तुमचं म्हणणं आहे की आळी दिसतच नाही। तर आपण इथं पुढेही बघू शकतो की कशा प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत। याला आपण बघू शकतो की बुडापासून शेंगा आहे आणि अजूनही हे बघा शेंगा लागते। हे बघा, कुठल्याही प्लॉटमध्ये तुम्ही बघा, कसलाही येलो मोजाक वगैरे प्रकार नाही आहे।